आलं का लक्षात तुमच्या? टकरावर काडी वळणं आणि जाळ होणं काय जरा उशिरा होत, हा तसं झालं असतं का नसतं झालं? हा मग ज्ञान ही प्रथाच राहिली नसती, कारण ज्याला ज्याला ज्ञान झालं ते काय झाले असते, त्याची देह ज्ञान होणं देह पडणं, ज्ञान होणं देह पडणं असं झालं असतं की नाही? अज्ञान नष्ट व्हायचं बाजूलाच राहिलं असतं, समोर सांगायला बी राहिले नसते. मग विषय तो चालला ना. मग ते पडल्यावर पुढं तुम्हाला उपदेश करायला कोण? आणि आपल्यापर्यंत ज्ञान आलं, हे ज्ञान कोणीतरी सांगितलं म्हणून आलं, सांगितलं म्हणून झालं ना. मग सांगणाऱ्याच्या देह तरी प्रारब्धात, ऐकणाऱ्याच्या देह तरी प्रारब्धाचा. मग ज्ञानाची देवाणघेवाण झाली असती का?